नमः छात्राः, वेलकम यू बॅक टू गिरवाणवाणी। आज आपण बघूया धातुसाधित अव्यये। सो धातुसाधित अव्ययांनी नेम ओनली टेल्स अस दॅट दीज आर द अव्ययस डिराइव्ड फ्रॉम धातू। म्हणजे धातुसाधित अव्यये म्हणजे धातूपासून जी अव्यये बनलेली आहेत ती। तर अशी कोणती आहेत? तर 3 प्रकारची अव्यये आहेत आपल्याला इथे एक्सप्लेन केलेले त्यांनी। धातुसाधिताः नाम धातुमूलकाः शब्दाः। जसं की एक क्रियापद दिलेलं आहे पठपठती म्हणजे वाचणे, मीन्स टू रीडिंग। त्याच्यापासून नाम फॉर्म होतं की पठनम और पाठः, दिस इज अ नाउन फॉर्म। पठित दॅट विच इज रेड, इट इज विशेषण वाचलेले पुस्तक। पठितम पुस्तकम, दिस इज द बुक विच आय हॅव रेड। अँड पठित्वा हे पण एक अव्यय झालेला आहे, त्याचा अर्थ होतो आफ्टर रीडिंग। ओके, म्हणजे जसं मराठीमध्ये ऊन प्रत्यय आपण लावतो आणि दुसरा शब्द फॉर्म होतो, तसंच इथे संस्कृतमध्ये इन्फिनिटिव्ह शोईंग प्रिव्हियस ॲक्शन किंवा पूर्वकालवाचक आपण त्याला म्हणू शकतो। तर पूर्वकालवाचक अव्यय ही अशी फॉर्म होतात। जसं की पूजयती मीन्स टू वर्शिप, त्याच्यापासून नाउन फॉर्म होतो पूजनम किंवा पूजा आणि विशेषण फॉर्म झालेलं आहे पूजित। गणपती बाप्पा कसा आहे? पूजितम गणेशम, असा गणपती आहे ज्याची आपण पूजा केलेली आहे। किंवा गणपतीला पूजा करून आपण सुरुवात करूया, तो संपूज्य हे लेबंत अव्यय इथे फॉर्म झालेला आहे। म्हणजे बघा, त्वा लागून एक अव्यय झालेला आहे, य एंडिंगला लागून एक अव्यय झालेला आहे, सो त्याला म्हणायचं लेबंत अव्यय। आणि तसंच इकडे एक अव्यय दिसतंय तुम शेवटी लागून। जसं की आता वृत वर्तते म्हणजे टू एक्झिस्ट हा रूट आहे, तर वृत्तापासून वर्तन म्हणजे वागणं और वृत्तीही म्हणजे स्वभाव किंवा पुनरावृत्ती म्हणतो आपण। पुन्हा पुन्हा माणूस जो वागतो किंवा जी गोष्ट होते त्याला आपण आवृत्ती असं म्हणतो की नाही, परत परत होणं। तर हे झालेलं आहे नाउन फॉर्म किंवा नाम फॉर्म। आणि विशेषण आहे जे झालेलं आहे ते वृत्त, म्हणून आपण म्हणतो वृत्तांकन केलं म्हणजे जे घडलेलं आहे ते नरेट केलेलं आहे। ओके, न्यूज। आणि वर्तितुम म्हणजे वागण्यासाठी। ओके, तर याला म्हणतात तुमंत अव्यय। तर व्यय म्हणजे परिवर्तन, आणि ज्याच्यात परिवर्तन होत नाही तो शब्द त्रिषु लिंगेषु त्रिषु वचनेषु अपि सर्वासु विभक्तिषु समानः एव भवति, सः शब्दः अव्ययम् इति उच्यते। मीन्स दीज आर द वर्ड्स विच रिमेन अनचेंज्ड, हे त्यांना सांगायचं आहे। जसं की बघा आता, बालिका देवम नत्वा पठती, मुलगी देवाला नमस्कार करून अभ्यास करते। गणेशम नत्वा त्वम गच्छसी, गणेशाला नमस्कार करून तू जाऊ शकतो। आचार्यम नत्वा छात्राः वर्गम प्रविशन्ति, आचार्यांना नमस्कार करून। मग आता इथे सब्जेक्ट बालिका असू दे, त्वम असू दे किंवा छात्राः असू दे, irrespective of the subject who is performing that action, the word नत्वा remained same, म्हणजे नत्वामध्ये काही चेंज झालेलं नाही कारण की तो अव्यय आहे। ठीक आहे, म्हणून नत्वामध्ये परिवर्तन होत नाही म्हणून ते अव्यय आहे असं इकडे सांगितलं आहे। तर किती प्रकारची अव्यय आहेत? तर इथे सांगितलं आहे धातुसाधित अव्यय आहेत 2 प्रकारची, पूर्वकालवाचकद्वयम आणि हेत्वर्थकम। पूर्वकालवाचक म्हणजे दीज आर द अव्ययस शोईंग प्रिव्हियस ॲक्शन, म्हणजे पहिले जी झालेली आहे ॲक्शन। मग कोणती आहेत ती 2? तर त्वांत आणि लेबंत। त्वांत म्हणजे त्वा अंतम आणि ल्यप अंतम, ज्यांच्या शेवटी ल्यप येतो त्याला म्हणायचं लेबंत अव्यय। सो मूल धातू प्लस त्वा प्रत्यय गिव्ज अस त्वांत अव्यय, आणि उपसर्ग प्लस मूळ धातू प्लस ल्यप त्याला म्हणायचं आपण लेबंत अव्यय। म्हणजे जेव्हा जेव्हा उपसर्ग असेल तर तेव्हा आपण त्वा लावून अव्यय फॉर्म करणार नाही आहोत, तर य एंडिंगला लावून अव्यय फॉर्म करणार आहोत। म्हणून ही 2 प्रकारची पूर्वकालवाचक और इन्फिनिटिव्ह ऑफ प्रिव्हियस ॲक्शन असं आपण त्याला म्हणू शकतो। आणि जेव्हा रूटला तुमने एंड होतो, शेवटी तुम अंती लावतो, तेव्हा तुमंत अव्यय फॉर्म होतं। आता त्याचा वापर कसा तर इकडे बघूया। त्वांत रचना कशी असते? जसं की एकाच कर्त्याने केलेली 2 वाक्य असतील
तर पहिले झालेली ॲक्शन आपण त्वांतने रिप्लेस करू शकतो. सी हिअर, रामः शालां गच्छति, रामः वर्गं प्रविशति. आता गच्छति म्हणजे जातो, प्रविशति म्हणजे प्रवेश करतो. अत्र एकः एव कर्ता अँड क्रियाद्वयम. 2 actions are there. First one is गमन क्रिया, second one is प्रवेश क्रिया. सो पूर्वम कृता क्रिया गमनस्य, म्हणजे जी पहिली झालेली आहे त्या सिक्वेन्समध्ये त्याचं आपण त्वांत वापरायचं आहे. गच्छति इति क्रियापदम पूर्वकालवाचकम. सो गमधातोः अग्रे त्वा प्रयुज्यम उपयुज्य अव्ययरूपम भवति गत्वा. अँड द सेम सेंटेन्स वी कॅन राईट ॲज रामः शालां गत्वा वर्गम प्रविशति. म्हणजे राम शाळेत जाऊन वर्गात प्रवेश करतो. अशा प्रकारे ही रचना झालेली आहे. म्हणजे दोघांचं कंबाईन करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही पूर्वकालवाचक वापरू शकता. तर याच्यावरती एक वाक्य असतं जनरली. सेकंड आहे मैथिली पुस्तिकायां लिखती तत्पश्चात प्रश्न पृच्छती. सो विच इज द फर्स्ट ॲक्शन हिअर? लिखती. शी राईट्स फर्स्ट अँड देन आस्क्स क्वेश्चन. सो लिखतीचं आपल्याला त्वांत वापरायचं आहे लिखित्वा. सो मैथिली पुस्तिकायां लिखित्वा प्रश्नं पृच्छति. ओके. सो अवधेयम, द थिंग्स वी शुड नो. त्वांत और ल्यबंत रचना समये अपि तदनंतरम ततः च इत्यादयः शब्दाः निष्कासयितव्याः. म्हणजे जर का 2 जोडणारे शब्द असतील च वाले, आता इथे एक वाक्य त्यांनी दाखवले तर ते काढून तुम्हाला त्वांत वापरायचं आहे. एक्झाम्पल आहे बघा, नीरजः वर्गम प्रविशति तदनंतरम आसने उपविशति. सो विच इज द फर्स्ट क्वेश्चन? प्रविशति इज द फर्स्ट ॲक्शन. हेन्स नीरजः वर्गम प्रविश्य आसने उपविशति. वाय वी यूज लबंत? बिकॉज प्र प्लस विश्व रूट इज देअर. सिंगल रूट नाही आहे, उपसर्गवाला धातू आहे आणि उपसर्ग असेल त्यावेळेला आपण लबंत बनवायचं आहे. तसंच इथे पण बघा, भारती आसने उपविशती पुस्तिकायां लिखती च. म्हणजे भारती आसनावर बसते आणि पुस्तके लिहिते. तर पहिलं ॲक्शन काय आहे? बसण्याची क्रिया आहे. सो भारती आसने उपविश्य पुस्तिकायां लिखती. आणि इथे च काढून टाकायचं, कारण की उपविश्यने आपल्याला ते कंजंक्शन मिळालेलं आहे. बसून ती पुस्तके लिहित आहे अशा प्रकारे. तसंच आता पुढचं आहे हेत्वर्थकम अव्यय. याला आपण म्हणू शकतो इन्फिनिटिव्ह ऑफ पर्पज. हेतू दाखवणारं, म्हणजे काही ती क्रिया करण्याचं कारण आपल्याला इथे दिसतं. जसं की बघा, हेतुः नाम उद्दिष्टम. सो हेत्वर्थकम अव्ययम क्रियायाः उद्दिष्टम कथयति. रामः पठितुं शालां गच्छति. किमर्थं शालां गच्छति? पठितुं. अभ्यास करण्यासाठी तो शाळेत जात आहे. देवं पूजयितुं माता देवालयं गच्छति. माता किमर्थं गच्छति? देवं पूजयितुं. देवाची पूजा करण्यासाठी. छात्राः खेलितुं क्रीडांगणं गच्छन्ति. छात्राः किमर्थं क्रीडांगणं गच्छन्ति? खेलितुं. दिस वे वी हॅव टू राईट. आता हाऊ टू यूज दिस? So that's why this chart is given here. Patata, smarata, you have to read and as well as remember. So better way is you can write all these avyayas 3 times making a chart. Da, datva. Labanta is pradaya and tumanta is datum. Pa, pitva, nipiya and patum. This way chart is there. Generally for match the following etc. these questions are asked. For example, G root is there, then you have to fill that. Tvanta avyay is jitva and vijitya, or you can match jetum with G. Likewise also questions are there. Shru, shrutva, labanta will be upashrutya and tumanta is shrotum. Bhu, bhutva, then labanta is anubhuya and by adding tum pratyay the form is bhavitum. Tumantavya is bhavitum. It is not that always twa is added. Sometimes twa is also added depending on the root. For example, see, smru के लिए word हुआ है स्मृत्वा, विस्मृत्य, स्मर्तुम. But disha root के लिए
दिष्ट्वा नहीं आएगा, तो दिष्ट्वा आएगा. And adishya, and this is deshtum. Also for drusha it is društva, sandrushya and drashtum likewise. So this way you can remember all these in detail. If you want to learn, then you can write all these forms. Also here sandhis are mentioned. See, Mateva Rakshati Piteva Hite Niyukte. Mateva, this type of sandhi is there. A plus E gives us A. Also Piteva sandhi is Pita plus Eva. Kriya Siddhi Sattve Vasati Mahatam No Upakarane. No Upakarane, this is also sandhi. Na plus Upakarane. This type of sandhi is called as Guna sandhi. Guna means increased. यहाँ पे A or A, when swar E or long E is added to A, the next swar is formed. For example, A, A, E, च्या पुढे येतं A. So, वृद्धी झालेली आहे गुणामध्ये. So, देव plus इंद्रः gives us देवेंद्रः. Also here चंद्रिकेव is the final form. So, question क्या चाहिए यहाँ पे? चंद्रिका plus ईव will give us चंद्रिकेव. Ganesh plus Utsavah is Ganeshotsav. See here, A or A. In this we can add U or long U. Then resultant swar is O. So here also Vrukshasyorddvam is the resultant swar. So यहाँ पे U swar आना चाहिए. So Vrukshasya plus Urdhvam will give us Vrukshasyorddvam. Also A or A, here Ru or double Ru is added, then the next resultant swar is Ar. For example, Deva plus Rishihi gives us Devarshihi, and to get Maharshihi, here Maha plus again we have to write Rishihi. So Maha plus Rishihi is Maharshihi. Also next topic is Tvanta Labantam Avyayam Nishkasayata. This way also question may be asked in grammar. Okay. Ishanah shalam gatva patati. This is the sentence. So this sentence include Tvanta Avyay. Meaning we have to understand. Meaning काय येणार आहे याचं? ईशान शाळेत जाऊन वाचतो. मग दोन सिंपल सेंटेन्सेस आपण कसे बनवू शकतो? तर ईशान शाळेमध्ये जातो आणि वाचतो. ओके नाही, म्हणजे जेव्हा आपल्याला त्वांत काढायचं असेल, निष्कासयत मीन्स वेन वी हॅव टू टेक आउट दिस फॉर्म, देन वी विल हॅव टू ॲड अ कंजंक्शन देअर. मग कंजंक्शन काय येईल? ततः किंवा च अशा प्रकारे आपल्याला तिथे अव्यय घालावे लागेल. मग त्वांत रिमूव्ह केल्यानंतर आन्सर सेंटेन्स इज ईशानः शालाम गच्छती. पहिले तर सब्जेक्ट बघायचा, ईशान आहे आणि याच्यातलं रूट बघायचा. गत्वा आपल्याला सांगतो की हे गम धातूचा त्वांतव्य आहे आणि या क्वेश्चनसाठी आपल्याला तो चार्ट लर्न केलेला असला पाहिजे. कारण की जर तुम्हाला त्वांत कुठला आहे हे ओळखता आलं तर तुम्ही मूळ धातू शोधू शकता. आता मला गत्वा हे गमचं त्वांत माहिती आहे म्हणून मी गमचा लटलकार वापरू शकते सब्जेक्टनुसार. सो ईशान सब्जेक्ट आहे म्हणून मग प्रथमपुरुष एकवचन प्रत्यय वापरला गमगच्छचा गच्छती. सो ईशानः शालां गच्छती आणि पठती विल रिमेन ॲज इट इज. आणीसाठी च शब्द इथे वापरला आहे, पठती च अँड रीड्स. ओके. सेकंड वन इज महेंद्रः खेलित्वा गृहम आगच्छत. नाउ सी हियर खेलित्वा इज द वर्ब. सो दिस इज फ्रॉम रूट खेल. खेल पण एक पपचा धातू आहे आणि म्हणून इथे वर्ब बघायचा. तर आगच्छत इथे आता पास्ट टेन्स आहे किंवा इम्परफेक्ट पास्ट टेन्स किंवा प्रथम भूतकाल आपण त्याला म्हणू शकतो. सो त्याचे प्रत्यय आहेत अम व म, स तम त, त ताम अन अशा प्रकारे. मग महेंद्र ह प्रथम पुरुष रूप आहे म्हणून त प्रत्यय लागेल. महेंद्र अखेलत गृहम आगच्छत च अशा प्रकारे हे च लिहून आपल्याला वाक्य बनवता येईल. तसेच आरुषः गृहम आगम्य भोजनम करोति. अगेन
आ प्लस गम धातूचं हे अगम्य फॉर्म झालेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून आ प्लस गम धातूचा लट लकार येईल इथे. आगच्छती, आरुषः गृहम आगच्छती, भोजनम करोती च. सो जेव्हा पण आपण लेबंत किंवा त्वांत निष्कासन करणार आहोत त्यावेळेला च ॲड करणं महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं कायम. तसंच अहम देवम प्रणम्य नृत्यामी. सी प्रणम्य, प्रणम्य हे अगेन प्र प्लस नम धातूचं आहे आणि म्हणून नम एक पपचं आहे. सो अहम सब्जेक्टसाठी प्रत्यय येईल इथे मी. अहम देवम प्रणमामी नृत्यामी च. मी नमस्कार करते आणि मग डान्स करते, अशा प्रकारे हे वाक्याचा अर्थ होईल. तर आता तुम्हाला समजलं असेलच त्वांत आणि लेबंतचा वापर कसा करायचा. तर आता खालचं जे जिज्ञासा पत्र दिलं आहे ते कसं सोडवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू.